एनर्जेटिक. येथे विशेष शिष्यवृत्ती परीक्षा अंतर्गत आपण क्विजचं आयोजन केलंय प्रश्नमंजुषेचं. तरी मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्याला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. निकाल शिष्यवृत्ती परीक्षा आणि शिष्यवृत्तीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि याचं प्रिपरेशन कसं करायचं म्हणजे फक्त आपण जेवढा लिमिटेड असतात तेवढं होत नाही, तर याची एक नियमित आपल्याला सवय पाहिजे. आणि जनरल नॉलेज किंवा विषयावर आधारित जो काही प्रश्न असतात, आता इंग्रजी असते, मराठी असते, काही सायन्सवर असतात. उदाहरणार्थ आपण ऑर्गनाईज केलेला आहे जसा आजचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला एक वेगळा आनंद तरी वाटेल, त्या फ्रेशनेस आला नाही तर नुसता असता म्हणजे असा प्रकार किंवा आपली जी मेंटॅलिटी आहे तशी बनवून चालणार नाही. म्हणजे त्याचा आपल्याला एक पॉझिटिव्ह विचार करून एक आनंद म्हणून जसा आपण विचार केला तशी आपली मेंटॅलिटी बनते. आणि फ्री पाहिजे, फ्री माइंड जेवढा चांगला कॅप्चर करेल तेवढा इतर जर डोक्यामध्ये राहिला तर कॅप्चर करत नाही. तर मी सर्वांना तुम्हाला ते शुभेच्छा देतो. मार्गदर्शन करायचं. यानंतर मी प्रश्नमंजुषेला सुरुवात करावी. चला तर आपण आता पहिला राऊंड चालू करूया. तर माझा पहिला प्रश्न आहे पहिल्या टीमसाठी, ईस्ट टीमसाठी. साध्या वर्षात एकूण किती आठवडे येतात? 12. 12 हे उत्तर चुकीचं आहे. दुसरा प्रश्न, सूर्य उगवतो त्याच्या विरुद्धची दिशा कोणती? राईट आन्सर. व्हॉट इज द सिनोनिम ऑफ हॅपी? दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, व्हॉट इज द सिनोनिम ऑफ हॅपी? सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. स्किप. चौथा प्रश्न, आयडेंटिफाय नाउन इन द सेंटेन्स. आणि सेंटेन्स आहे द बॉय इज प्लेइंग. द बॉय इज प्लेइंग या वाक्यामध्ये नाउन ओळखायचं आहे. द बॉय इज प्लेइंग. राईट आन्सर. एकूण 4 प्रश्न विचारले, 2 गुण मिळाले. विच इज द इवन प्राईम नंबर? राईट आन्सर. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ स्क्वेअर? राईट आन्सर. 7वा प्रश्न, एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? काझीरंगा. राईट आन्सर. 8वा प्रश्न, बल म्हणजे फोर्सचे एसआय युनिट कोणते? फोर्सचे एसआय युनिट. फोर्सचं एसआय युनिट. स्किप. एक शेवटचा प्रश्न, ए पासून तर झेड पर्यंत जी मालिका असते त्यात एकूण स्वर किती येतात? स्वर वोवेल्स. वोवेल्स किती आहेत? 5 हे उत्तर बरोबर आहे. 10 पैकी एकूण 6 गुण मिळाले. टाळ्या होऊ द्या यांच्यासाठी. तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, 1 जानेवारीला रविवार येत असेल तर 8 जानेवारीला कोणता वार येईल? उत्तर चुकीचं आहे. दुसरा प्रश्न, इंग्रजी अक्षर मालिकेत 3 हा लेटर कितव्या क्रमांकावर येतो?
16 हे उत्तर बरोबर आहे. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी. महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रात वाघांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? Skip. चौथा प्रश्न. हवेत कोणत्या वायूचे प्रमाण अधिक असते? कंपोजिशन ऑफ एअर. राईट आन्सर. पाचवा प्रश्न. What is the area of circle? Area of circle. What is the formula of area of circle? Right answer. सहावा प्रश्न. What is the formula of perimeter of rectangle? Perimeter of rectangle. Very good. Right answer. आठवा प्रश्न. मोठी लहान पण डॅश डॅश. राईट आन्सर. नववा प्रश्न. मराठी भाषेची लिपी कोणती आहे? मराठी भाषेची लिपी कोणती आहे? लिपी म्हणजे सांकेतिक खुणा जे आपण वापरतो मराठी लिहिण्यासाठी. स्किप. याचा आन्सर देवनागरी लिपी आहे. सोने याची संज्ञा AU आहे, तर चांदीची संज्ञा काय येईल? चांदी चांदी संज्ञा. सोन्याची AU, तर चांदीची संज्ञा काय येईल? स्किप. तर यांना 10 पैकी 5 मार्क्स मिळाले. टाळ्या होऊन जाऊ यांच्यासाठी. आता 3 क्रमांक 3 साठी पहिला प्रश्न आहे. अग्नेय या दिशेच्या विरुद्ध दिशा कोणती? अग्नेय या दिशेची विरुद्ध दिशा कोणती? राईट आन्सर. 12 महिन्यात किती महिने? 12 महिन्यात किती महिने 31 दिवसांचे असतात? 7 महिने उत्तर 7 महिने 31 दिवसाचे असतात. तिसरा प्रश्न. राईट आन्सर. सोलार सिस्टीममध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? ढगांचा गडगडाट तर पावसांचा काळ. राईट आन्सर. 6वा प्रश्न. सुंदर फूल या शब्दसमूहात विशेष सुंदर फूल या शब्दसमूहात विशेषण कोणते आहे? व्हेरी गुड. प्रश्न 7वा. जे मायाभू या कवितेचे कवी कोण? What is the formula to calculate simple interest? P into R into N upon 100. What is the formula to calculate perimeter of square? Perimeter of square. 4 into 6. Right answer. Last question. What is the opposite or antonyms of old? What is the opposite or antonyms of old? New is the right answer. यांना 10 पैकी 8 मार्क्स मिळाले. फॉर्म्युला ऑफ a plus b bracket square. a plus b bracket square चा एक्सपान्शन फॉर्म्युला a square plus 2ab plus b square. राइट आंसर. राइट है. What is the formula to calculate the selling price?
तिसरा प्रश्न. What is the formula to calculate volume of cube? Volume of cube. Skip. चौथा प्रश्न. 1 ते 50 पर्यंतच्या अंकात 1 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 50 पर्यंतच्या अंकात 1 हा अंक किती वेळा येतो? चुकीचं उत्तर आहे. पाचवा प्रश्न. उत्तर या दिशेची विरुद्ध दिशा कोणती? नॉर्थच्या विरुद्ध दिशा. राईट आन्सर. सहावा प्रश्न. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू मुख्यमंत्री होते का? स्किप. याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. सातवा. विधानसभेची मुदत किती वर्षाची असते? विधानसभेची मुदत किती वर्षाची असते? बरोबर आहे. 9वा प्रश्न. नेम द 3 टेन्सेस. तीन टेन्स कोणते आहेत? त्यांची नावं सांगा. स्किप. आता लास्ट क्वेश्चन. भारताचे राष्ट्रीय फूल कोणतं आहे? कमळ. उत्तर बरोबर आहे. टीम 4ला 4च गुण मिळाले. टाळ्या होऊन जाऊ दे या सर्वांसाठी. ईस्ट म्हणजे ग्रुप 1ला 6 पॉईंट मिळाले आहे, वेस्टला 5 मिळाले आहे, नॉर्थला 8 मिळालेले आहे आणि साऊथला 4 मिळालेले आहे. ठीक आहे. आता आपला सेकंड राऊंड सुरू होत आहे. सेकंड राऊंडचे पुढे ज्यांना उत्तर येत असेल ग्रुप मधला फक्त एक विद्यार्थी आपला बेंच वाजवेल म्हणजे हात नाही का? आणि मागच्या मुलांना येत असेल तर पटकन. ठीक आहे. मॅडम लक्ष देत आहे. तो पहिले करेल आणि त्यांना पहिले प्रश्न विचारू. ठीक आहे. तसे त्याचे गुण ऍड. हो. पहिला प्रश्न आहे विधिमंडळाच्या सभासदांना काय म्हणतात? ठीक आहे. आपल्या राज्याचे आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून कोणाकडे पाहिले जाते? उत्तर चुकीचं आहे. मुख्यमंत्री हे गट 3 नॉर्थने उत्तर बरोबर दिले. क्यूबला किती फेसेस असतात? 6 हे उत्तर बरोबर आहे. घड्याळात 3 वाजता तास व मिनिट काटा यात किती अंशाचा 3 वाजता. 90 उत्तर बरोबर आहे. गट 2 वेस्टने उत्तर दिलेले आहे. त्याचप्रमाणे राम पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? दक्षिणी उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे खरा तो एकची धर्म ही प्रार्थना कोणी लिहिली? साने गुरुजी.
व्हेरी गुड. आणि ईस्ट ग्रुपचा ठीक आहे पण नॉर्थ टीमला 1 गुण मिळालेला आहे. ठीक आहे. बदल वाढतोय आणि उत्तर देणार नाही त्यांचा 1 गुण कमी होईल. नववा आहे आता हा प्रश्न. आपण सिमिलर वर्ड सांगायचा आहे. वाईट सिमिलर वर्ड्स वाईट नाही आपल्या सौरमालेत एकूण ग्रह किती आहे? 10वा प्रश्न आहे. 8 हे उत्तर बरोबर आहे. We need 2 pair of even prime, twin prime number. तर गट क्रमांक 1 ईस्टला 1 गुण मिळालेले आहे. Then state हा 12वा प्रश्न आहे. हा state the expansion formula of a plus b plus c whole square. a square plus b square plus 2ab a square plus b square plus a plus b plus b plus c. Wrong है. A square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. गट क्रमांक 3 नॉर्थला 1 गुण मिळालेला आहे. आयडेंटिफाय नाउन इन सेंटेन्स. ठीक आहे. नाउन वापरायचे आहे वाक्यामध्ये आणि सेंटेन्स आहे इंडिया इज माय कंट्री. अरे आवाज जवळ घे जवळ. हां ओळखायचे आहे. जेवढेही सेंटेन्स मध्ये नाउन असेल तेवढे ओळखायचे आहे. ठीक आहे. इंडिया इज माय कंट्री. इंडिया अँड कंट्री. व्हेरी गुड. बरोबर आहे उत्तर. इंडिया आणि कंट्री हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर अपोजिट वर्ड. हेवीचा अपोजिट काय आहे? आता डिटेल मध्ये प्रश्न विचार म्हणजे प्रश्न विचारे आणि उत्तर दिल्यावर त्यामध्ये थोडं विचारे. ठीक आहे. तर व्हॉट इज द हीरोज फॉर्म्युला टू आयडेंटिफाय द एरिया ऑफ ट्रायंगल? In root s in bracket s minus a in bracket s minus b in bracket s minus c. A plus b plus c divided by 2. हां आता एक सेंटेन्स दिलाय त्यामध्ये जो वर्ड आहे म्हणजे पूर्ण सेंटेन्स सांगत आहे त्यामध्ये जो वर्ड आहे त्याचा मीनिंग सांगायचा आहे. महेश विल ड्रॉप इन हिअर फॉर अ शॉर्ट टाइम. ड्रॉप इनचं मीनिंग विजिट हे उत्तर बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन सेम याच प्रकारचा आहे. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. हां आणि मागच्या वेळी एक तर टाईप करायची आहे. हां ही डन अ ट्रिप हिअर टू हिज फादर्स ॲडवाइस. येस और नो? इग्नोर हे उत्तर बरोबर आहे. हां आता शेवटचा प्रश्न.
विद्यार्थी बसले आहेत त्यांना कोणाला येत आहे का? कोणालाच नाही येत आहे? इकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे मुंबईला स्थित आहे, कळलेलं आहे? हा, तर आता क्विज संपलेली आहे, ठीक आहे? तर असं केलं तिथे ते सगळ्यांना ब्लॅकबोर्डवरचे गुण कॅल्क्युलेट करा. ही फर्स्ट ग्रुपला किती मिळालेली आहे? एवढी याची गुण किती मिळालेली आहे? 8 गुण मिळालेली आहे. हा, बेस्ट सेकंड ग्रुपला 10 गुण झालेले आहे. टाळ्या वाजवा ना बेटा, हा. त्यानंतर नॉर्थ ग्रुपला 14 गुण मिळालेले आहे आणि साऊथ फोर्थ ग्रुप आहे त्याला 4 गुण मिळालेले आहे. ठीक आहे, सगळ्यांना ठीक आहे? तो अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमाला बोर्डाची एक फोटो घे. मुख्याध्यापक यांचं मार्गदर्शन मिळालं. परत मी त्यांना विनंती करते. फार सुंदर कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे मॅडमनी आणि मला आशा आहे की सर्वांना मजा आली असेल. आणि म्हणजे असेच चांगल्या कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करू. मॅडम आहेत, सर आहेत, प्रत्येक शनिवारला एक नवीन तुमच्यासाठी उपक्रम आयोजित केला जाईल आणि सर्वांनी त्याच्यामध्ये मनापासून पार्टिसिपेट व्हा. सर्वांना आनंद होईल. धन्यवाद.